तर रिक्षा टॅक्सी चालकांवरच्या मराठी सक्तीवरून सदावर्ते आणि मनसे यांच्यामध्ये जुंपली आहे। हे आपण पाहिलेलं आहे। त्याचबरोबर आता एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव अशी धमकी अविनाश जाधवांनी सदावर्ते यांना दिली। तर मनसेच्या धमकीला कोण घाबरतं, मीरा भाईंदरला केव्हाही जाणार असल्याचं म्हणत अविनाश जाधवांचं आव्हान सदावर्ते यांनी स्वीकारलंय। रिक्षा टॅक्सी चालकांना 1 तारखेपासून होणाऱ्या मराठी सक्तीवरून सदावर्ते आणि मनसेमध्ये जुंपली आहे। एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव अशी धमकी अविनाश जाधवांनी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना दिली। तर मनसेच्या धमकीला कोण घाबरतं, मीरा भाईंदरला केव्हाही जाणार असं म्हणत मनसेच्या अविनाश जाधवांचं आव्हान सदावर्ते यांनी स्वीकारले। तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं। ज्यांना कायद्याचं ज्ञान नसलेले त्या लोकांच्या धमकीला घाबरत नसतो आणि कोणालाही घाबरत नसतो। 4 तारखेला नाही, प्रत्येक वेळेस जाऊ, जेव्हा जेव्हा कष्टकऱ्यावर येईल त्याच्या काय बापाच्या कोणाच्या घरची बाउंड्री लावलेली आहे की काय। कालची जी घटना आहे, सदावर्ते नावाचा एक तुकार माणूस हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो, मराठी भाषेबद्दल मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो। राज ठाकरेचं काय शिक्षण मला माहित नाही आणि ते कोण पोरकट पोरगा आरपी कोण मला माहित नाही, त्याचं नाव घ्यायची गरज नाही मला। जाणार, नेहमी जाणार, का नाही जाणार, बंदी आहे।